नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कसे आहात आपण? हल्लीचा काळ म्हणायला थोडा कठीणच आहे. अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या आपल्या कानावर येत असतात. विचित्र घटना घडत असतात आपल्या आजूबाजूला. अगदी तुम्ही कामावर जात असाल, गृहिणी असाल किंवा विद्यार्थी असाल, प्रत्येकाला काही ना काही संकट, समस्या या असतातच. अगदी विद्यार्थ्यांनासुद्धा आजकाल स्पर्धेचं युग आहे, त्यामुळे भयानक स्पर्धा, अगदी जीवघेणी स्पर्धा म्हणता येईल अशी सुरू आहे. त्यानंतर आजार आजकाल वाढलेले आहेत. शक्यतो जास्त मानसिक आजार, डिप्रेशन, स्ट्रेस वगैरे आजार खूप वाढलेले आहेत. म्हणजे पाहायला गेलं तर एक असं म्हणतात की प्रत्येक घराघरात आता असा काळ येणार आहे की घराघरात एक तरी डिप्रेशनचा पेशंट वगैरे सापडणार आहे, अशी परिस्थिती सध्या आहे. तर असंच आपण अनेक समस्यांना तोंड देत वगैरे आपलं जीवन जगत असतो, मार्ग क्रमत असतो. आणि अशावेळी आपल्याला एका आधाराची गरज असते. कधी तर या सगळ्यामुळे आपल्याला खूप एकटं वाटायला लागतं. आपल्याला असं वाटतं की आपलं कसं होणार, या जगात आपला ठाव कसा लागणार, आपण कसं काय सर्वाईव्ह करू शकू या जगात. सगळी लोक बिकं एकेकाच्या प्रवृत्ती हे सगळं बघून आपल्याला असे अनेक प्रश्न पडतात. आणि मग त्यासाठी आपण एका आधाराचा शोध घेत असतो, जो आपल्याला जगण्याचं बळ देईल, या सगळ्याला फेस करण्याचं शक्ती देईल आणि या सगळ्यातून आपल्याला अलगद तारून नेईल. मी ना एक छान उदाहरण देतो आता तुम्हाला. तुम्ही घरात तुमच्या झाडं वगैरे लावत असाल कुंडीमध्ये, किंवा बाग असेल तिथे, किंवा नसेल तर तुम्ही कधी बागेत वगैरे गेला असाल तर तुम्ही पाहिलं असेल काही जी कमजोर झाडं असतात, जी स्वतःच्या बळावर उभी नाही राहू शकत वगैरे, तर त्यासाठी ना जो माळी असतो तो त्यांच्या शेजारी एक काठी लावतो आणि त्या काठीचा आधार त्या झाडांना होतो. नसेल बघितलं तर मी समोर व्हिडिओ टाकलाच आहे स्क्रीनवर, तो बघू शकता तुम्ही. आणि मग त्या काठी आणि झाड आहे ना, तो दोघांना एकत्र बांधतो आणि मग त्या काठीचा आधार घेत ते झाड वाढू लागतं. मग किती वारा, पाऊस, वादळ आलं तरी त्या काठीचा आधार घेऊन ते झाड भक्कमपणे, स्ट्रॉंगपणे उभं राहतं आणि त्याची वाढ होत राहते आणि मग ते हळूहळू बहरत जातं. आपल्या जीवनाचंही असंच आहे. इकडे ते झाड म्हणजे आपण, आणि ती जी आधाराची काठी आहे ना, ती म्हणजे आपले स्वामी. आता आपल्या स्वामींनी म्हणूनच ठेवलेलं आहे की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. हेच तर आहे ना की आपल्यासमोर कितीही संकट आली, किती कठीण काळ आला, वाईट परिस्थिती आली, तरी आपल्याला त्यातून आधार देणारी, जगण्याचं बळ देणारी, एक जगण्याची नवी उमेद देणारी, आशेचा किरण दाखवणारी जी शक्ती आहे ती म्हणजे आपले स्वामी. त्यामुळे समोर ना किती कठीण परिस्थिती आली, किती संकट आली, तरी मनात हा विश्वास ठेवा की स्वामी माझ्यासोबत आहेत आणि ते मला यातून नक्की बाहेर काढणार. आता आपण मग अशी झाडाचंच उदाहरण घेतलं आहे, तर आपण वेली पाहिल्या असतील. वेली कशा एखाद्या गोष्टीचा आधार घेत वाढत राहतात, तसंच आपण सुद्धा स्वामींचा हात धरून ठेवायचा आहे. स्वामी कधी आपल्या भक्तांचा हात सोडतच नाहीत. तारक मंत्राचं शेवटचं वाक्यच आहे ना, सोडती कदा जया स्वामी घेती हाती. तसंच आपण सुद्धा स्वामींचा हात धरून ठेवायचा आहे. म्हणजेच काय, तर आपली जी नित्यसेवा वगैरे आहे ती करायची आहे, स्वामींचं नामस्मरण करत राहायचं आहे. त्यासोबतच स्वामी ना सतत आपल्यासोबत आहेत हा विश्वास ठेवायचा. तुम्ही घरी असाल, बाहेर असाल, प्रवासात असाल वगैरे, तर आपल्यासोबत कसे आपले मित्र असतात किंवा पालक असतात, आई वडील असतात, जे काही आहे ते कसे आपल्यासोबत असतात, तसं स्वामीसुद्धा आपल्यासोबत आहेत हे मानायचं आहे. मनातल्या मनात त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. तुमच्या ज्या काही छोट्या मोठ्या प्रार्थना असतील त्या सतत त्यांना करत राहायचं आहे, त्यांचं मार्गदर्शन घेत राहायचं आहे. प्रत्येक वेळी प्रार्थना करताना पाया पडून वगैरे करायची असं नाही. छोट्या मोठ्या तुम्ही बाहेर आहात, अचानक काही प्रॉब्लेम आला छोटासा, तर तिथे तुम्ही बोलायचं आहे, स्वामी काय करू आता, मला सांगा वगैरे, आणि बघा तुम्हाला स्वामी मदत वगैरे पुरवणारच. तर असं ना, हा सुद्धा एक विश्वास ठेवा आणि ही सुद्धा करून बघा की दिवसभर सतत जिथे कुठे जातात, जे काही करत असतात, स्वामी कायम माझ्यासोबत, माझ्या बरोबरच आहेत हा विश्वास ठेवा. हा मनात विश्वास ठेवून तुम्ही चाला आणि बघा तुम्हाला ना याचे चांगले अनुभव येतील आणि स्वामी तुमचं आयुष्य नक्की सुखी आणि आनंदी करतील. जे काही प्रॉब्लेम आहेत, संकट आहेत, जी काही कठीण परिस्थिती आहे, आता जरी ती तुम्हाला कठीण दिसत असली तरी लक्षात ठेवा, स्वामींना काहीही अशक्य नाही. त्यामुळे स्वामी नक्की ते सगळं घालवणार आणि तुमचं आयुष्य अगदी छान त्या झाडासारखं बहरणार आहे. चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट्समध्ये लिहून कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि आपला स्वामींचा महिमा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग स्वामी तुम्हाला नेहमी सुखात, आनंदात आणि सुरक्षित ठेवो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.